शुभू, अरे एवढी मोठी टिकली. मॅडम थांबा जरा. काय करतोयस तू? हे जरा मॅडम. शुभू चंद्रकोर, वा काय छान आयडिया केलीस. आता तूच लावती माझ्या कपाळावर. अगं श्रावणी, तो कसा काय? काय हरकत आहे काकू? काकू तो स्पेशल मित्र आहे माझा, इतका अधिकार आहे त्याला. लाव रे. चंद्रकोर अगदी हुबेहूब कोरलीस हा. पण मला सांग, तुला या मुलींच्या सगळ्या नखऱ्यांबद्दल, या टिकल्यांबद्दल कसं काय एवढं माहिती रे? म्हणजे कुठे शिकलायस एवढं? शिकायला कशाला लागते? माझ्या घरी 2-2 बहिणी आहेत. अहो त्यासनी नटताना ससताना बघितलंय मी. आणि माझी आई काय म्हणते माहिती आहे? कपाळावरची टिकली नुसतं रंगाचं गोंधन नसते, ती स्त्रीच्या भाग्याचं आणि सौंदर्याचं लेणं असते. टिकली जर कपाळावर व्यवस्थित बसली ना, पूर्ण घराचं भाग्य उजळतंय. शुभू, तू फक्त सौंदर्य नाही तर त्याच्या मागची भावना सुद्धा जाणतोस. श्रावणी, मला ह्यांनी बोलावलं होतं, मी जाते खाली. हा, तूही लवकर ये. हो, आले. हां.